तर वैष्णवी हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय। त्यांच्यात नैतिकता नाही असा आरोप सुद्धा धसांनी केलेला आहे। तर वैष्णवी हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट, याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय, त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील। पुढची बातमी, दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार मंगळवारी मुंबईतील बीकेसी परिसरातील 3 भूखंड हे परदेशी कंपन्यांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत। MMRDA बीकेसीतील C13, C19 आणि C80 हे भूखंड जे आहेत ते गुंतवणूकदारांना प्रदान करण्यात आलेत। बीकेसी इथल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडाचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना प्रदान केले गेले। या करारामधून MMRDAला 3,840 कोटी 49 लाख रुपये मिळालेले। तर या ठिकाणी निर्माण होणाऱ्या उद्योगातून उच्च व तंत्रज्ञान क्षेत्रातील तब्बल 15,000 रोजगार निर्मिती होणार आहे। तर स्पर्धात्मक निविदेद्वारे भूखंडाचं वाटप करण्यात आलेलं आहे। भूखंड C13 आणि C19 हे गोईसू रिल्टी प्रायव्हेट लिमिटेड जपानची कंपनी, त्यानंतर भूखंड C80 हे श्वास बेंगळुरू लिमिटेड इकडची कंपनी आहे। ब्रुकफिल्ड आणि आर्लिगा इकोस्पेस आणि स्लॅश चाणक्य यांच्यासोबत संयुक्त उद्योग आहे। एकूण उत्पन्न हे 3,840.49 कोटी इतकं आहे। तर एकूण बांधकाम क्षेत्रफळ हे 86,321.80 चौरस मीटर इतकं आहे। तर अंदाजे रोजगार संधी सुमारे 15,000 यामध्ये होत आहेत। उच्च तंत्रज्ञान क्षेत्र यामध्ये रोजगाराखाली येत आहे।